मराठा आरक्षणाची धग अजूनही कायम आहे। त्याची झळ माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजप खासदार अशोक चव्हाण यांना बसली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अशोकरावांचा ताफा गावातनं हुसकावून लावलाय। नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराकरता अशोक चव्हाण या गावात मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला गेले होते। त्यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांच्या ताफ्याला रोखत गावात प्रवेश बंद केला। दुसरीकडे मुदखेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची गाडी देखील मराठा आंदोलकांनी अडवली। मुदखेड तालुक्यातल्या माळकवठा येथे अमिता चव्हाण या प्रचारासाठी गेल्या होत्या। त्यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली। मी सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थच काम केलेलं आहे आणि पुढे करत राहू। त्यामुळे हा जो गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, लोकांची दिशाभूल करणारी काही मोजकी राजकीय पक्षाची माणसं आहेत, ही काही समाजाचा जरांगेपटाने स्पष्ट केलंय की आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही, त्याच्यामुळे तो विषय निर्माण होत नाही। ही चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक दुर्दैवाने करत आहेत, हा त्यातला खरा भाग आणि लोक ओळखतात त्याला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।